केंद्र आणि राज्य शासनानं वाहनांच्या पासिंग फीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे। शिवाय पासिंगला वेळ झाल्यास दिवसाला 50 रुपये दंड आकारला जातोय। या विरोधात कोल्हापूर जिल्हा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। विविध प्रकारचे कर, दररोज निघणारे शासनाचे आदेश, खराब रस्ते, आरोग्याच्या समस्या यामुळे रिक्षा व्यावसायिक मेटाकुटीला आलेत। अशातच केंद्र आणि राज्य शासनानं वाहनांच्या पासिंग फीमध्ये प्रचंड वाढ केली आहे। त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांचं कंबरडच मोडलंय। शिवाय पासिंगला वेळ झाल्यास दररोज 50 रुपये दंड आकारला जातो। हे सर्व निर्णय रद्द करावेत। या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा ऑटो रिक्षा संघर्ष समितीच्या सुभाष शेटे, अविनाश दिंडे, ईश्वर चन्नी, अरुण घोरपडे, जाफर मुजावर, विजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली। 15 वर्ष उलटलेल्या वाहनांच्या पासिंग शुल्कामध्ये 8 पटीनं वाढ झाली आहे। तर पासिंगसाठी विलंब झाल्यास दररोज 50 रुपये प्रमाणे दंड आकारणी होतीये। ही रक्कम रिक्षा व्यावसायिकांना परवडणारी नाही। महाराष्ट्र व्यतिरिक्त अन्य राज्यात अशा पद्धतीनं कुठेही आकारणी होत नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील अन्यायकारक निर्णय मागे घ्यावेत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ऑटो रिक्षा संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। यावेळी अतुल पवार, शंकर पंडित, बाळासो सादिलगे, शशिकांत ढवण, गौतम भोसले, दत्ता मोरे, शिवाजी पोर्लेकर, महेश दरवान, सुनील नाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।